येस करेक्ट. काय लॉकडाऊनच्या प्रतीक्षेनंतर अखेर नाट्यगृह सुरू झाली. येस. नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाली आणि लगेच आम्हाला इंदोरसाठी 5 कॉन्ट्रॅक्ट मिळाले. वा. आता इंदोरलाच चाललोय. हे जा आपले सचिन मोठे, सचिन गोस्वामी लेखक दिग्दर्शक ते त्यांच्या नाटकात काम करतोय मी. म्हणजे दौऱ्यासाठी संतोष काडेकरने बस सोडली होती पण मी नाही पकडू शकलो, चुकली बस माझ्याकडून. पण मग मला संतोष काणेकरांचा फोन आला. मला म्हणाला हे कडू तिथे वेळेत पोचा, तिकडे ट्रेनचं रिझर्वेशन करून दिले, बस चुकली आहे, आता ट्रेन चुकवू नकोस असं बोलला मला फोनवर. मी म्हटलं नाही काय टेन्शन नाही, मी ट्रेन पकडणार, वेळेत जाणार प्रयोगाला. 5 प्रयोग बऱ्याच दिवसांनी करायला मिळतात, वाजवायचे. एकतर हा प्रॉब्लेम झालेला. मी म्हटलं प्रयोग करायला मिळत आहेत की नाही. पण गोस्वामी आणि मोठे सर, मोठी माणसं, मोठ्या मनाची माणसं, ते म्हणाले नाही कलाकाराचं पोट हे हातावर असतं, आता ह्याचा हातच पोटावर आले त्याला काय करणार. मोठी माणसं त्याच्यात पण विनोद शोधून काढला. मला म्हणाले कर, तुला जमेल ना करायला. मी म्हटलं हो मला जमेल करायला, मग बिंदास कर. म्हटलं टेन्शन नाही आहे. कारण एक म्हण महत्वाची आहे, सूर्यापासून त्याचं तेज आणि कलाकारापासून त्याचं स्टेज हे कधीही वेगळं होऊ शकत नाही. वा दादा. मनाशी खुणगाठ बांधली आणि आलेलो आहे. वा. पण आता वाक्यांचं काय टेन्शन नाही, तिकडे विशाखा आहे माझ्याबरोबर. बसने गेलो असतो तर चक्री वगैरे झाली असती, पण ती घेईल सांभाळून. आजपर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये तिने सांभाळून घेतलंय मला. वा वा मस्त आहे. सुटली ट्रेन सुटली अखेर. येस. वा वा. म्हणजे प्रयोग होणार, 5 प्रयोग. वा वा. ट्रेन निघाली. आहा. आता कसली पाठ होत आहेत वाक्य, बोंबलली वाक्य. प्रवास सुखाचा होणार. एक्सक्यूज मी, S25 तुमची एका सीट. येस येस. हां हां S25. ही का? हां हीच इकडे. थँक्यू. हळवा सावकाश. बसा ना बसा. माय नेम इज भूषण. काय माय नेम इज भूषण. झालं सुरू पोरगी पटवायचं मिशन. आ केलं ना राईम मी. भूषण मिशन जमलं ना मला. जमलं ना. Yes, yes. त्या टाळी. काय तुम्ही हे नळकांडीत हात का घातलाय? नाही काय म्हणालात. तुम्ही नळकांडीत हात का घातलाय? हा नाही, हो नळकांड नाहीये ते. मग? ते प्लास्टर केलंय, प्लास्टर आतमध्ये रॉड टाकलाय. ओ, हा. ऐका ना, हा. मला सुद्धा घराला प्लास्टर करायचं आणि खिडकींना रॉड टाकायचे. तुमचा जो कारागीर आहे तो किती पैसे चार्ज करतो? आणि चांगलं काम करतो ना. नाही, माझे बाबा मला म्हणाले आहे कारागीर जो शोधून आणशील तो चांगल्यातला चांगला हवा, म्हणून आपलं तुम्हाला विचारलं किती चार्ज करतो. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही, कारागीर वगैरे. अहो MBBS किंवा MD झालेले डॉक्टर असतात, त्या डॉक्टरने केलंय ते. हा तुम्ही काय 10वी 4-5 वेळा नापास झालात म्हणून शिक्षण सोडून दिलेत की काय अचानक? अय्या, तुम्हाला कसं कळलं? एवढा अंदाज बांधता येतो माणसाला. ओ गेसिंग. गेसिंग मारलं. माझं नाव गेस मारा चला. गेस मारा. हं? गेस मारा. हे वेगळंच मारा आहे. मारा मारा. अरुण कदम. खरंच की काय काय हो काय? लहानपणी माझं नाव अरुण कदमच ठेवणार होते, पण अरुण कदम या नावाचा माणूस ऑलरेडी अस्तित्वात आहे, म्हणून माझं नाव शिवाली ठेवलं. शिवाली परब. सगळ्यांवर आहे आपली जरब. जमलं ना. परब जरब राईम जमलं ना. अहो काय काय करताय तुम्ही? एक्साइटेड. फ्रॅक्चर आहे ते, पडलो, लागलंय मला ते, माहिती आहे का? कसं पडलात? हा ते तुम्ही कसं पडलात? मी कसा म्हणजे बाईक वरून पडलो मी. हाय का? मग बाईकवर उभं कशाला राहायचं?
तुम्हाला जर नाही. डब्बा काढायचा आहे तर स्टूल घ्यायचा आणि मग डब्बा काढायचा ना. बाईकवर उभे राहतायत. अहो तसं नाही हो, बाई. मी बाईकवरून डबा वगैरे काय कसं सांगू म्हणजे हे बघा मी अशी बाईक घेऊन चाललो होतो आणि मध्ये वाटेत असा खड्डा आला आणि मग मी असं वळवायला गेलो बाईक म्हणून दिसला नाही खड्डा पटकन तर बाईक स्लिप झाली आणि मी असं हळू पडलो हातावर त्यामुळे छान आहे, छान. काय छान ते त्यामुळे फ्रॅक्चर झालं ते हा लागलंय हाताला असं आहे हा काही वाचतोय वा वा अच्छा तो आहे हा रॉकी. हो मी बसली. हो मला कंपनी पण भेटली. अरे काय खूप भारी आहे. प्लास्टरवाला आहे. चिकना जॉली आहे एकदम जॉली. हो ऐक ना त्यांचा हात बाईकवरून पडला. हात बाई करून पड- अहो, वाटेल ते काय सांगताय तुम्ही काय नुसतं हात कसा बाईक करून खाली पडेल. अहो मी पडलो बाईक करून माझ्या सकट हात आला खाली फ्रॅक्चर झाला हात कुठेही हसते ही बाई कसं काय ऐकलं म्हणजे? कुठचा डोलीच हात दे. अरे हो मी उतरल्यावर करेन तिला फोन. हो एकच मिनिट हा 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 7, 2, 8 ठीक आहे हो मी करेन ना. थँक्यू. कशाबद्दल काय अच्छा प्लास्टरवाल्यांशी बोलायचं आहे. एक मिनिट माझा बॉयफ्रेंड आहे तुमच्याशी बोलायचं हे काय तुम्ही नंबर लिहिला त्याच्यावर अहो माझा बॉयफ्रेंड बोलायचंय. मी काय बोल म्हणजे काय हे विचित्र आहे सगळे आलं तेव्हा बरं वाटलं होतं हे. हा हॅलो हा ए, बोला चिकन्या हात तुटलाय म्हणून सिंपती घेशील आणि तिच्यावर लाईन मारशील ना कुत्र्यासारखा मारीन लक्षात ठेव. तिला लोकांचा लळा लगेच लागतो बरं का. तिला लळा लावायचा नाही. लय भाबडी आहे माझी गर्लफ्रेंड. लय मारीन मी तुला लक्षात ठेव. हॅलो नाही मी काही लळा वगैरे लावण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे काळजी करू नका तुम्ही. हां पण काय हो तुमचं प्रेम आहे ना तिच्यावर नक्की हां नाही काय आहे भाबडेपणा आणि बिंडोकपणा यातला फरक समजून घ्या तुम्ही. वा आयुष्यात पस्तावाल नाही तर हां बरं हॅलो ठेवतो हे घ्या ना मग. काय बोलला माझ्याबद्दल प्रेमाने चौकशी केली असेल ना. हां किती काळजी आहे माझ्या रॉकीला. असाच आहे तो नुसतं प्रेम प्रेमच करत असतो माझ्यावर. अरे हाट हो सावकाश हां ते आजूबाजूचे लोक आहेत असं नका ना करू सॉरी प्लीज जरा मला डिस्टर्ब करू नका. हो. हे नंबर लिहून ठेवलं पण काही मदत लागली तर मला सांगा. हा ठीक आहे बघतो मी झोपू दे मला शांत. हां सँडविच खाणार का. नको आहे ना मला सँडविच वगैरे काय. अरे यार हो. काय करताय तुम्ही अंड सोलते. हे अंडे सोलण्यासाठी आहे का. अहो काहीच कडक भेटलं नाही म्हणून याच्यावर सोलते. हे ना हे कडक हे वापरा ना ते हे अंडी सोलण्यासाठी ते नंबर लिहून ठेवला आणि आता अंडी सोलताय त्याच्यावरती तुम्ही. अहो चिडताय कशाला. तुम्ही पण खा ना अंड आणि सँडविच. नकोय मला अंडा सँडविच. अहो मग आणलात कशाला खायचं नव्हतं तर. एक मिनिट तुम्ही माझा डबा का काढलात. हा माझा डबा आहे. हो काय हो अहो मी म्हंटल तुम्हाला थोडीशी मदत करावी आणि मी विचारलं सुद्धा होतं तुम्हाला. तुम्ही नाही म्हणालात तुम्हाला चरवी. चरबी कशी असेल मला.
काय केलं तुम्ही किती कडू आहे ओ कडू असं पीत जाऊ नका